पालघरमधील साधू हत्याकांडामधील मुख्य संशयित काशीनाथ चौधरी यांच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशावरती जोरदार टीकेची झोड उठली आणि यानंतर अखेर चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना या संदर्भामध्ये पत्र लिहिलं आणि या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचे आदेशही दिले। काशीनाथ चौधरी यांचा कालच भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। यानंतर विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली। पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत तब्बल 3000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता। कोरोनाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेला पालघरमध्ये संतापलेल्या जमावानं 2 साधूंची हत्या केली होती। यानंतर भाजपनं तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं। त्यामुळे या प्रकरणामधील प्रमुख आरोपीला आणि गंभीर आरोप असलेल्या काशीनाथ चौधरींना भाजपनं कवाडं उघडी केल्यामुळे भाजपवरती चहूबाजूंनी टीकेचा भडीमार झाला। स्थानिक निवडणुकांच्या तोंडावरती सावध भूमिका घेत भाजपनं या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली। या संपूर्ण वादाच्या नंतर काशीनाथ चौधरी आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका जाहीर करतील। मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले। एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते। म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी। एकतर हे जे आरोप लावतायत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।